काय आज तुमची भावना असेल ती भावना तुम्ही तुमच्या मनात व्यक्त करा, पण या सगळ्याची चर्चा होणं गरजेचं आहे। हे सगळं जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, या सगळ्याच्या नंतर असे अनेक लोक आहेत ज्यांना हे आवडत नाहीये आणि म्हणूनच ते लोक आता बोलायला लागलेले आहेत। मंडळी, हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला महाभारतातली एक कहाणी सांगणार आहे। ही कहाणी त्या शिशुपालाची आहे, जो शिशुपाल सतत भगवान श्रीकृष्णांचा अपमान करायचा, अपराध करायचा। त्याच्या अंगात थोडी मस्ती होती। श्रीकृष्ण संयमी होते, त्यामुळे त्यांनी त्याचे 100 अपराध माफ केले। कधीतरी सुधारेल या आशेवर, पण तो सुधारत नव्हता, कारण तो शिशुपाल होता। जेव्हा त्याने 101 वा अपराध केला, तेव्हा मात्र श्रीकृष्णानं सुदर्शन चक्रानं त्याचा वध केला। ही कहाणी आज आठवण्याचं कारण काय माहितीये? महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आधुनिक शिशुपालांमुळे या कहाणीची आठवण होतीये आणि त्यांना आवरण्यासाठी खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुदर्शन चक्र बाहेर काढावं लागलंय। आजचा तरुण भारतचा अग्रलेख वाचा तुम्ही। तो वाचल्यानंतर तुम्हाला क्षणभर आपण सामना वाचतोय का असा प्रश्न पडू शकतो। इतक्या संयत आणि तिखट शब्दात राज्यातले आमदार आणि मंत्र्यांची कान उघडणी करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसात राज्यातल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी विधानभवनात जो काही धुडगूस घातलाय, त्यामुळे संघ प्रचंड नाराज आहे, हे यातून स्पष्ट होतं। संघ विचाराच्या तरुण भारतमध्ये आज ज्या पद्धतीनं या सगळ्यांची शाळा घेण्यात आली आहे, बौद्धिक घेण्यात आलंय, लोकशाहीच्या मंदिरात आणि सरकारच्या प्रतिमेला आपल्या कृतीनं मलिन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी असं म्हटलं गेलंय। संघानं मांडलेली ही भूमिका सरकारमधल्या भाजपला एक प्रकारची सूचना आहे, तर भाजपच्या मित्रांना इशारा मानला जातोय। कारण हे संघ विचारांचं सरकार आहे। केंद्रात आणि राज्यात संघ स्वयंसेवक सत्तेच्या सर्वोच्च पदावर आहेत, त्यामुळे संघाचा शब्द इथं अंतिम असतो असं मानलं जातं। संघ नाराज झाल्यावर काय होतं हे भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीत अनुभवलंय। त्यामुळे संघाच्या नाराजीनंतर राज्यातल्या बेताल वादग्रस्त मंत्री आणि आमदारांवर कारवाई अटळ मानली जाते का? त्यामुळे वादग्रस्त मंत्र्यांचे एक प्रकारे काउंटडाऊन सुरू झालंय का, हा प्रश्न आहे आणि त्याचीच आज आपल्याला चर्चा करायची आहे। पण पांडव सर, खरं तर भाजपचं आणि संघ विचारांचं जे राजकारण असतं, ते राजकारण सामान्यतः पार्टी विथ डिफरन्स या तत्वावर आणि सगळ्यात महत्त्वाचं विचार, कृती, संस्कार या सगळ्यावरती असतं। गेल्या काही दिवसात जे काही चालू आहे, तुम्हाला वाटतं का या मूळ हेतूला, गाभ्यालाच धक्का लागतोय, म्हणून संघाची ही नाराजी आहे? हे तर खूप खरं आहे। तुमच्याशी मी बऱ्यापैकी सहमत आहे की लोकप्रतिनिधी जे आहेत यांची जी सभागृहातली आणि सभागृहाच्या बाहेरची जी नीतिमत्ता आहे, याच्या संबंधामध्ये त्यांनी खूप विचार केला पाहिजे। केवळ भाजप नाही, तर सगळ्याच पक्षातल्या लोकप्रतिनिधींनी याचा विचार केला पाहिजे, असं आवाहन या निमित्तानं आम्ही करतो। याचं कारण असं आहे की केवळ एका पक्षाच्या जवळ आम्ही आहोत हे जरी खरं असलं तरी सुद्धा विविध पक्षांची मंडळी खाजगीमध्ये काही वेळेला जाहीररित्या सुद्धा भेटत असतात, त्यांच्याशी गप्पा होतात, त्यांच्याशी समस्यांची चर्चाही होते, सोडवणूक करायसाठी प्रयत्नही होत असतो। आणि ही प्रथा खूप जुनी आहे। म्हणजे अगदी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना सुद्धा जेव्हा केव्हा त्यांना असं वाटायचं त्यावेळेला थेट संघाच्या कार्यालयापर्यंत त्यांचा संपर्क असायचा, संघाची मंडळी त्यांच्याकडे जात असत। आणि त्यामुळे केवळ एकच एक पक्ष घेऊन संघ बसलेला नाहीये, ही गोष्ट सत्य आहे। तिसरी त्यातली गोष्ट अशी आहे की समजा यातली काही मंडळी चुकत असतील, की जे खरं म्हणजे ठळक चूक आहेत, ज्या गोष्टींची आता सगळी चर्चा होतीये, या गोष्टी चर्चेत येणं हेच खरं तर दुर्दैवी आहे। अशा प्रकारची चर्चा लोकप्रतिनिधींची आपल्या देशात जी होते आहे, पाश्चात्य जगातामध्ये विशेषतः अमेरिकेत मी बघून आलोय की समाजापेक्षा सुद्धा अधिक नीतिमान तिथले लोकप्रतिनिधी असतात आणि तसं त्यांनी असावं अशी समाजाची अपेक्षा असते। आणि त्यामुळे या संबंधामध्ये खूप काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी असं वाटतं। आणि त्याची चिंता संघाला आहे आणि संघाची चिंता आपण म्हणलात त्याप्रमाणे आम्ही नुसतं बोलत नाही, जेव्हा केव्हा आता पुढच्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला स्वाभाविकपणानं आम्ही काही कोणत्या पक्षाचा प्रचार वगैरे करणार नाही, परंतु स्वाभाविकपणाने जेव्हा चर्चा निघतात, ज्याला आपण मर्मरिंग कॅम्पेन म्हणतो,
या चर्चेमध्ये नाराजी व्यक्त झाली की लोक काय समजायचं ते समजतात. म्हणून आता मागच्या इलेक्शनमध्ये सुद्धा याला मत द्या असं न म्हणता योग्य माणसाला मत दिलं पाहिजे याचा प्रचार करतो आणि मतदान अधिक झालं पाहिजे याचाही प्रचार आम्ही करतो. त्याच्यात सहभागी आम्ही जरूर होतो, अर्थात कधी कधी, नेहमी नाही. पण त्यामुळे त्याचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे असं वाटतं. कारण सगळ्या पक्षातले लोक आमचे आहेत. आम्ही कोणालाही परक असं मानत नाही. ते पक्ष संघाला जवळचा मानतात का नाही हा वेगळा प्रश्न आहे. म्हणजे एकच उदाहरण मी देईन. मोहनजी भागवत पूजनीय सरसंघचालक यांनी इथल्या संभाजीनगरच्या जाहीर एका कार्यक्रमात म्हटलं होतं की हो आम्ही भाजपला सल्ला देतो कारण तो आमच्याकडे येतो. बाकीच्यांनाही आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्याकडे यावं, आम्ही सल्ला तुम्हालाही देऊ. आणि त्यामुळे हे स्पष्ट आहे की सगळ्यांच्यासाठी म्हणून संघ आहे. संघ सगळ्यांचाच विचार करतोय, प्रामुख्याने समाजाचा विचार करतो. आणि म्हणून ज्या काही घटना विधान परिषदेत विधानसभेत घडतात त्याची चिंता संघाला असते. आणि त्यामुळे या गोष्टींची खूप अवघड स्थिती होऊन जाते की अशा वेळेला जे आपल्या जवळचे म्हणून मानले जातात त्यांच्याकडून जेव्हा अशा काही चुका घडतात त्यावेळेला ही गोष्ट खूप दुःखदायी असते, दुर्दैवी असते. आणि त्यामुळे स्वाभाविकपणानं मग त्या पक्षाचा असेल, त्या उमेदवाराचा असेल, त्याच्या भवितव्या संबंधामध्ये समाज विचार करतो. आणि स्वाभाविक आहे की त्याच्या संबंधात कारवाई त्या पक्षातले जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात निश्चितपणे केली पाहिजे अशी अपेक्षा तर निश्चित असते. विधान परिषद विधानसभा त्यातल्या ज्या सभेचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं मात्र असं वाटतं. केवळ संघाला वाटतं म्हणून नव्हे तर विधान परिषद विधानसभेचे सभापती, तिथली सगळी नीती नियमता, नियम लेखी असतील किंवा सांकेतिक असतील याच्या संबंधात त्यांनी कारवाई केली पाहिजे अशी संघाची अपेक्षा. संघ त्याच्यावर भावना आहे ना ती फक्त संघाची भावना नाहीये, ती फक्त संघाची भावना नाहीये. या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची सुद्धा तीच भावना आहे जी संघाची भावना आहे. आणि त्यामुळे सहमत आहे मी तेच व्यक्त करतो. आनंद परांजपे सर, आनंद परांजपेजी, बरोबर, संघाची नाराजी तुम्हाला परवडेल का आणि संघाची हा नाराजी तुम्हाला मॅटर करते का? दोन प्रश्न आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जवळजवळ 100 वर्ष देशहिताची एक विचारसरणीने संपूर्ण देशामध्ये काम करणारे एक संघटन आहे. भारतीय जनता पार्टीची तर मातृ संघटन आहे. आणि संघाच्या मुंबई तरुण भारतमध्ये आज जो काही लेख आलाय याच्यापासून महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून नक्कीच बोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील नेतृत्वाची माननीय अजितदादा पवार साहेब असतील, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे जी असतील, आमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आपल्या वर्तनातनं महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाचा अपमान होईल, आपल्या बोलण्यातनं आपल्या वर्तनातनं असं काही चुकीचं घडेल ही काळजी आम्ही देखील घेत असतो. आणि तो प्रामाणिक प्रयत्न देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असतो. एवढंच मी या निमित्ताने म्हणते. तुम्ही संघाला आपलं मानता का आणि तुम्हाला ते मॅटर करतं का? संघाचं हे जे नाराजी आहे ती तुम्हाला मॅटर करते का? शेवटी संघाने महायुतीच्या सरकारबद्दल काही आपले सर्वेक्षण तिथे त्या लेखामधनं नोंदवलेले आहे. ते सरकारचा परफॉर्मन्स चांगल्या होण्यासाठीच त्या लेखामधनं आलेलं ते आहे. त्यामुळे त्यातनं बोध घेतला पाहिजे. बोध नाही ते म्हणतायत सर थेट कारवाई करा. त्यांनी अजिबात काही असं इकडून एक असं काहीच बोललेलं नाही. थेट म्हणतात कारवाई करा. नाही, त्या लेखाचा जे मतितार्थ आहे की सरकारचा परफॉर्मन्स नीट झाला पाहिजे, लोकप्रतिनिधीचे वर्तणूक असेल, आचार विचार असतील ते योग्य दिशेने, मगाशी जसं पांडव सरांनी सांगितलं की विधानसभा असेल, विधान परिषद असेल, काही सांकेतिक नियम आहेत, काही रिटर्न नियम आहेत, याच्या चौकटीत बसूनच तिथल्या लोकप्रतिनिधींचं आचरण असलं पाहिजे. आणि त्या मताशी मी देखील सहमत आहे. ठीक आहे. आज तुम्ही टेस्टमध्ये जसा एखादा बॅट्समन असतो ना जो खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळत असतो, ती तुमची स्टाईल पण आहे, तुम्ही तसं खेळताय. विद्याताई, तुम्ही कसं बघता संघाच्या या आजच्या, खरं तर संघ सातत्याने बोलत नाही पण संघानं जेव्हा असं एखादं व्यक्त होणं, तरुण भारतमधून लेख आला जो सामना वाचतोय आपण असं वाटावं इतक्या तिखट शब्दात त्यांनी समज दिलेली आहे, तुम्ही याच्याकडे कसं पाहता?
सोनाराने कान टोचलेले बरे असतात आणि तसंच आज झालेलं आहे की संघाने त्याची दखल घेतली, परंतु दखल घ्यायला एवढा उशीर का झाला? हा कारण संघाशी संबंधित म्हणजे भाजप पक्षाचे जे पडळकर आहेत, नितेश राणे असतील आणि कोण कोण आहेत ते संबंधित लोक, गिरीश महाजनांवर आता हनी ट्रॅपचा आरोप झालाय. या सगळ्याच्या बाबतीत मग संघाने एवढा वेळ का लावला? म्हणजे इतके दिवस ते का गप्प बसले किंवा इतके दिवस ते का सहन करत होते? आपण बघितलं असेल, सामनाचे अग्रलेख असतील वगैरे, विरोधकांचं हे सारखं सारखं चाललेलं आहे. हे काय चाललंय युतीच्या शासनामध्ये? आणि ह्यांचे जे प्रमुख म्हणजे ह्यांनी एक केलेलं आहे की हे 3 पक्ष एकत्र आलेले आहे. तसे त्या 3 पक्षाचे जे प्रमुख आहेत ते म्हणजे एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री अशी त्यांची वाटणी पण करून घेतलेली आहे. आणि आपापल्या नेत्यांना आवर घालणं हे त्यांचं काम आहे, परंतु ते त्यांना आवर घालू शकत नाही हे आपण बघतोय. आज संजय गायकवाडांचं तुम्ही जे दाखवलं ते इतकं भयंकर आहे की हा संजय गायकवाडला लोक निवडून कसे देतात हाच मला मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खुलं स्टॅम्प पेपरवरती काय चॅलेंज दिलेलं आहे की या तुम्ही आणि मारामाऱ्या करा. हे म्हणजे काय गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोचलेला आहे. म्हणजे भाजप जरी असं दाखवत असेल वरून की आम्हाला संघाची शिकवण आहे, आम्ही फार चांगले आहोत, तरी प्रत्यक्षात तसं नाहीये. त्यांनी काही असे गुंड प्रवृत्तीच्या माणसांना MLC आणि हे दिलेलं आहे ना. त्यामुळे MLC कोणाला द्यायची? त्याचं कर्तृत्व काय आहे? त्याने काय काम केलेलं आहे किंवा त्याचं समाजकारण काय आहे? तो काही कलाकार आहे का? काही आहे का? असं नसणाऱ्या लोकांना फक्त भुंकण्यासाठी, म्हणजे लोकांना त्रास देण्यासाठी, विरोधकांना त्रास देण्यासाठी त्यांच्यावरती म्हणजे कोणी बाकी बोलू शकत नसतील, स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवायची आणि त्यांच्यावरती त्याचं जबाबदारी द्यायची की तुम्ही बोला, आम्ही आहोत तुमच्या पाठीमागे. तर हे काय चाललेलं आहे सगळं? म्हणजे संघाला खरोखरच जर असं आवरायचं असेल तर त्यांनी मग भाजपच्या लोकांना पण आवरलं पाहिजे. आणि हे तर म्हणजे अगदीच ते सभागृहात रमी खेळताना काय, शेतकऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहेत, त्या शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत, त्याच्यातही त्यांना काही रस नाही. पण त्याच्यावरती कडक कारवाई अजितदादा करतील अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, आणि हे अजितदादा लवकरात लवकर व्हायला पाहिजे त्यांनी ना, होतं. हे फार त्यांनी उशीर झालाय. पडळकरांचं पण नाव घेतलंय त्या अग्रलेखामध्ये, पडळकरांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. त्यांनी काय फक्त मित्र पक्षांवरच ते बोललेले नाहीयेत. फक्त मी नाही, मग चांगलं आहे ना घेतलं असेल तर. हा, डॉक्टर विवेक कोरडे आता आपल्या सोबत आहेत. विवेकजी, तुम्हाला वाटतं आज तरुण भारत मधल्या या अग्रलेखाच्या नंतर कारवाई करा असं थेट जेव्हा ते म्हणतात, काउंटडाऊन सुरू झालंय असं तुम्हाला वाटतं त्या वादग्रस्त लोकांचं? हे बघा बडे साहेब, तुमचा जो आशावाद आहे प्रचंड, त्याचं मी कौतुक करतो. पण तो आशावाद फोल आहे. बर. कारण तुम्ही दृष्टांत हा दिलात की शिशुपालाचे 100 अपराध भरल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांनी त्या शिशुपालावर कारवाई केली. आता तुम्ही हे पहा की संघ हा काय श्रीकृष्ण नाही. आणि हे जे लोक आहेत हे शिशुपाल नाही, हे फालतू गुंडाच्या लायकीची लोक आहेत. ही माणसं जी काय आहेत, लाज वाटते मला इथे या विषयावर येऊन बोलतात. तुम्ही मला सांगा, संघ जर इतका दक्ष होता तर हे काय एका दिवसात झालंय का? ज्या वेळेला भाजपने एक नाही 2-2 पक्ष फोडले, अत्यंत लोकशाही विरोधी वर्तन करून फोडले, ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या होत्या ते पक्ष फोडून त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं, तेव्हा संघ काय करत होता? ज्या लोकांवरती निरर्गळ आरोप केले, ज्यांना तुरुंगामध्ये टाकलं, त्यांना मंत्रीपद दिली, त्यावेळेला संघ काय करत होता? हे बघा, या केंद्र सरकारने सुद्धा एकूण 25 राजकीय नेत्यांवर धाडी घातल्या आणि त्यातले 23 लोक आज भाजपमध्ये किंवा भाजपाच्या मित्र पक्षांबरोबर सामील आहेत. त्यावेळेला संघ काय करत होता? तेव्हा संघाकडून तुम्ही फारशा अपेक्षा ठेवू नका. ज्या काही होतील त्या वरवरच्या मलमपट्ट्या होतील, पण नेमकं हा समाज ज्या पद्धतीने बनतोय ना, ही संघाची अपेक्षा आहे. आणि हे मी नाही म्हणत, हे हरिशंकर पडछाईने, ज्यांचा मृत्यू 1995 मध्ये झाला, त्यांनी सांगितलेलं आहे. ते काय सांगतात की दिशाहीन, बेरोजगार, हताश, नकारवादी, विध्वंसकारी युवकांची झुंड धोकादायक असते.
याच झुंडीचा उपयोग नेपोलियन, हिटलर आणि मुसोलिनीने केला होता. ही झुंड वाह्यात अशा प्रकारचा वाह्यातपणा करू शकते आणि ही झुंड अशा कोणत्याही संघटनेबरोबर असू शकते जी संघटना त्यांच्यात उन्माद आणि तणाव निर्माण करेल. ही झुंड फॅसिस्टांचे हत्यार बनू शकते आणि आमच्या देशात ही झुंड वाढत आहे. आता तुम्ही मला सांगा, थोडस मागे राहील, लोकप्रतिनिधी सोडून द्या. ज्या पद्धतीने बुकलून लिंचिंग करून हत्या या देशामध्ये होत आहेत आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर बिनदिक्कतपणे टाकले जातात, अगदी जाळतानाचे सुद्धा व्हिडिओ टाकले जातात. कुठला गुन्हेगार आपल्या विरुद्धचा पुरावा स्वतः सोडेल का? अशा प्रकारचं सोडलं जातं कारण अशाच पद्धतीचा समाज निर्माण व्हावा, तरुण निर्माण व्हावेत, हीच तर फॅसिस्टांची इच्छा असते. मला वाटतं याच्यावरती मी उत्तर घेणं अपेक्षित आहे. मला वाटतं मी पटकन उत्तर घेतो तुमच्या ह्या. कधी बोलले होते का संघ? मी उत्तर घेतो. पांडव सर, त्यांचं म्हणणं आहे संघाला व्यक्त व्हायला उशीर झाला. नाही, या संबंधामध्ये गेल्या काही दिवसातल्या घटना आहेत, त्याची आपण सगळे म्हणजे प्रामुख्याने संघ म्हणून नाही तर समाजही वाट बघत असतो की तिथे काय काय कृती प्रतिकृती होतात. जेव्हा असं लक्षात येतं की त्याच्या संबंधामध्ये तिसरीकडेच गाड्या जात आहेत, विशेष त्याची दखल घेतली जात नाहीये किंवा काय, तर मग हे जे समाजाचं मत आहे म्हणजे संघाचं मत एका अर्थाने वेगळ्या अर्थानं, त्यामुळे असं मत व्यक्त होणं आवश्यक असतं. परंतु आता कोरडे साहेबांनी तिसरीकडे एक विषय नेला आहे तर त्याच्या संबंधात फक्त 2 वाक्य बोलतो. ते जे लिंचिंग वगैरेचं जे बोलतायत ना ते काही संघ करत नाही. संघ तसे माणसंही निर्माण करत नाही, संघ गुंड निर्माण करत नाही. आणि अशा प्रकारचं आमदार खासदारांचं वर्तन किंवा फोडाफोडी याच्या संबंधात त्यांनी जे काही उद्गार काढलेले आहेत तर ते फुटत जातात. आणि तुम्ही ज्यांचं कोणाचं प्रतिनिधित्व करत असाल त्यातली माणसं फुटलेली आपल्याला शेकड्यानं सांगता येऊ शकतात. आणि त्यामुळे असं भाजप करतं, भाजपनं फोडून नेलं वगैरे वगैरे. प्रश्न असा आहे की जे फुटून येतात त्यांच्या संबंधातही चिंतन केलं पाहिजे. ते स्वतः येतात का त्यांना बोलावलं जातं वगैरे वगैरे. राजकारणातल्या ह्या ऍडजस्टमेंट्स ज्या असतील त्याच्या संबंधामध्ये त्यांनी जे म्हटलंय त्याच्याशी मी काही सहमत नाही. त्यामुळे लिंचिंग असो नाही तर फोडाफोडी असो हे काही संघाच्या प्रेरणेनं होत नाही. अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला संघाची सहमती नसते. किंबहुना या संबंधामध्ये ते राजकीय पक्ष स्वतंत्रपणाने निर्णय करत असतात. भारतीय जनता पक्ष असो नाही तर राष्ट्रवादी असो किंवा आणखीन काँग्रेस आयच्या किंवा युच्या जी सगळी मंडळी असतील त्यांना आपापले निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य असतं, ते दिलं पाहिजे. संघ ही एक सामाजिक संस्था आहे. संघाच्या हातात काही सगळं न्यायालय किंवा सगळं दंड दिलाय असं संघ समजत नाही. हा फक्त इशारा असू शकतो, सूचना असू शकतो, समाजाचं मन व्यक्त होत असतं. परंतु कोरडे साहेब म्हणतात तसा संघ काही त्याच्यात सहभागी नसतो आणि असं कुठेही सिद्ध झालेलं नाहीये. कोरडे साहेबांनी एखादं उदाहरण सांगावं की कोरडे साहेबांना विचारतो, हात होता आणि त्यानं लिंचिंग केलं. मला आणखी काही मुद्दे आणायचे आहेत. कोरडे सर, मी तुम्हाला वेळ देतो, थोडक्यात उत्तर द्या कारण मला पुढचा मुद्दा गायकवाडांचा आणायचा आहे. कारण आता डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत जोडले गेले. स्वागत आहे तुमचं. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे आणि मला हे ठामपणे सांगायचंय की अशा प्रकारचा समाज हीच फॅसिस्टांचं हत्यार असतं आणि ते त्याचा उपयोग करून घेत असतात. आणि जोपर्यंत फोडाफोडीचा प्रश्न आहे, वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं आणि त्यावेळेला वाजपेयी असं म्हणाले होते की सरकार येतात आणि जातात पण कुठल्याही परिस्थितीमध्ये फोडाफोडी करून आम्ही सरकार बनवणार नाही, ही सत्ता सोडायला मी राजीनामा द्यायला जातोय. काँग्रेस फोडाफोडी करत होती ना सर? ठीक आहे, वाजपेयींचं तुम्हाला कौतुक आहे त्या गोष्टीसाठी. वाजपेयींच्या या हेतूबद्दल धुतलेले तांदळ नाही आहात एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. गोष्ट, काँग्रेसनी कुठलाही पक्ष फोडलेला नाहीये, लक्षात घ्या तुम्ही आधी. त्यामुळे जे काही सरकारने गेल्या 5 वर्षात केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याची लाज वाटायला हवी. काँग्रेस स्वतःच वारंवार फुटली. मी आता इंदिराजींच्या काळात सिंडिकेट होतं, इंडिकेट होतं, ते कोण होतं? फुटलं नाही तर काय केलं? हे सगळे इंदिराजींच्या काळापासून फुटाफुटी आहे. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला इंदिराजींनी, फोडले नाही दुसऱ्यांना. याचाच अर्थ असा आहे की ते फुटलं. तुम्ही शब्द गोलगोल काही कॉइन करा, तुमचे शब्द काही असू शकतात, तुमचे शब्द गोडगोड आणि गोलगोल आहेत. कुठल्या बाजूने इंदिराजींनी स्वतःच फोडलं,
कामराज वेगळे निघाले, सिंडिकेट तिथेच वेगळं आपल्याला निघालं, लक्षात मोठमोठ्या येतं माणसाला की काढून टाकलं, सगळ्याला फुटल्यानं नेमकं काय काय केलं. हवंय ते मी सांगितलं. आणि त्यामुळे म्हणून तुम्ही मी त्यांना तुम्ही विचारतो धुतल्या तांदळासारखे की नाही आहात. जसं- तुमचा सगळा जसं इतिहास तसा कर्णाला आहे. विचारलं बीजेपी होतं आता की तेव्हा करतंय कुठे हे गेला तुमच्याकडूनच होता शिकले असं राधा म्हणायचं तुझा का? धर्म, तसं मी आता संघाला राजकारणात विचारतो, तुमची ही परंपरा तेव्हा तुम्ही निर्माण कुठे केली. गेला होता संघ, राजकारणात कोरडे ही साहेब, परंपरा तुमचा तुमच्याकडून धर्म. आली आहे. कोरडे सर मी काँग्रेस विचारतो, कडून पांडव सगळं सर, मी येतंय हे. विचारतो. मी तर तुम्हाला लक्षात हा ठेवा. वाद तेव्हा इथं कुठे गेला नको- होता ते म्हणतात राधा तुम्ही सुद्धा तुम्ही तुझा धर्म. तुम्ही तुमच्याकडूनच शिकले हे सगळं. हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे ना ते तुमच्याकडून हा. शिकले असं ते म्हणतात. इंदिराबाईंकडून आहे. आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही. लोकांना कशाला आम्ही समजून सांगायला कोणताही जाता? पक्ष फोडलेला अहो, नाही. कामराज सारख्याला काढून टाकलं तुम्ही. हो, आम्ही काढून तुम्ही स्वतः टाकलं. फुटले. आम्ही काढून टाकलं. तुम्ही तर राहतो हा, का काढलं? काढून टाकता. कामराज अहो, सारखी तुम्ही माणसं कुठल्या काढून तोंडाने टाकली. बोलताय तुम्ही असंच कोणत्या आहे ना. तोंडाने बोलताय याचाच हो? अर्थ असा तुम्ही की मला फुटाफुटी उत्तर तुम्ही द्या, केली, तेव्हा दुसऱ्या कुठे पक्षातले गेला लोक होता? घेतले, कितीतरी घेतले. संघ हा. स्वयंसेवकानं तुमचा धर्म. तेव्हा कुठे गेला होता? राधा सुद्धा तुमचा धर्म, काँग्रेसचा धर्म कुठे गेला होता याचा विचार मग काय करा. आमच्यापासून घेतलंय बीजेपीला का आता नावं तुम्ही? ठेवू नका. हे सगळी गंगा तुमच्याकडूनच आलेली आहे. या हे तुम्ही गंगेला आमच्यापासून अशुद्ध करण्याचं शिकला काम असाल तर तुम्हीच तुमचा केलेलं उपयोग आहे काय कोरडे मग? साहेब. हे असं जर आहे. तुम्ही आमच्यापासून तुमचं तर तुम्ही तुमच्याकडून हेच सगळं आदर्श चाललंय. घेतले ही सगळी असतात. गंगा अशुद्ध करायचं काम आता थोडं शुद्ध होतंय. आता अच्छा, थोडं म्हणून शुद्ध तुम्ही होतंय. ज्यांना सगळी तुरुंगात परंपरा टाकलं तुमच्याकडूनच त्यांना आलेली आहे. सरकार बनवता एक का? धड नाही. अहो, म्हणून तुम्ही तुरुंगात टाकलेल्या तुरुंगात कुणी टाकलं? लोकांना अहो, 2-3 वर्ष लक्षावधी माणसं तुरुंगात तुम्ही टाकली. देशभक्तांना तुरुंगात तुम्ही टाकलं. तुम्ही अरे, काय सांगताय? कुठे विषय तुमच्याकडे तर घेऊन काही जागाच जाताय? नाही काँग्रेसवाल्यांकडे विषय काय बोलायला. चाललाय? बाकीच्यांकडे तरी आपला थोडंसं विषय आहे. चाललाय. नाही, अहो, नाही, 80,000 विशांत माणसं. होतंय, माझं तेच विशांत म्हणणं आहे, विषय होतंय. काय चालला आणि तुम्ही कुठे काँग्रेस- लिंचिंगकडे घेऊन गेला? संघ आणि काँग्रेसचा वैचारिक तो मतभेद आहे ते होत राहतील. समजा त्याच्याबद्दल मी थांबवतो. आपल्याला इतिहासात जायची गरज नाही. वर्तमानात इतकं काही डोंगर आहे ना ह्या सगळ्या गोष्टींचा की आपल्याला इतिहासात जायचीच गरज नाही आहे. मी डॉक्टर राजू वाघमारे यांचं स्वागत करतो. डॉक्टर राजू वाघमारे, महाराष्ट्रातली जनता अशी म्हणते आता या महाराष्ट्रामध्ये रमीच्या कॉम्पिटिशन ठेवायला हव्यात का नाही त्यांच्या, आणि काय करतायत म्हणजे त्याच्यात काय तुम्हाला वाटतं काय केलं पाहिजे आपण? नाही, कसं आहे की काही मंत्र्यांचं वागणं हम्म, आणि मंत्र्यांनी केलेली वक्तव्य हम्म, याच्याकडे आपण गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. हम्म. पण ते स्वतः मंत्री म्हणतायत की बाबा मी तसं काही करत नव्हतो, मला कळत नाही मोबाईल कसा वापरायचा. पटलं तुम्हाला? नाही, आता त्यांचं म्हणणं ते आहे. तुमचे आमदार म्हणतायत जरा एक- नरेंद्र बोंडवे की नाही हे योग्य नाहीये म्हणून. नाही नाही, माझं पण तेच मत आहे. पण त्यांचं मत आहे बघा, ज्याच्यावर आपण आरोप करतो हा, त्याला आपण त्याची म्हणणं मांडण्याची संधी तर दिली पाहिजे. हा. नाही दिली ना, दिली, हा, मांडलं त्यांनी. बरोबर आहे की तुम्हाला नाही? पटलं का ते सांगा. नाही, हे योग्य आहे का मला- सांगा. मला हे पटलेलं नाही. पण त्यांनी जे सांगितलंय की याची चौकशी करा, चौकशीमध्ये जर मी दोषी आढळलो तर मी राजीनामा देईल असं पण ते म्हणाले. हा, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा. दुसरा मुद्दा असा की काही ज्या घटना आहेत त्या खरोखरच निंदनीय आहेत. त्याचं समर्थन कुठच्या स्तरावर होत नाही आणि आमच्या पार्टीतही आम्ही केलेलं नाही. आमच्या सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी गायकवाडांच्या बाबतीत, इतर बाबतीत अगदी स्पष्टपणे सगळ्यांना बजावलेलं आहे की अशा प्रकारचं वर्तन चालणार नाही. मला तुम्ही कंपल्शन करू नका, तुमच्यावर कारवाई करायला इथपर्यंत सगळ्यांना स्पष्ट शब्दात साहेबांनी बजावलेलं आहे. पण तुमच्या नेत्यांना शब्दाचा मार कळतो का? नाही कळतो ना, कळतो. कळतो, प्रश्नच येत नाही. बहुतेक तुम्हाला नाही, उशीर आलात. नाही, नाही. तुम्ही उशीर आलात. तुम्ही ऐका उशीर ना, आलात. ऐका मी सांगतो ना. हा. संजय गायकवाडांनी जी वक्तव्य केली, जे स्टॅम्प पेपरवर लिहिलंय, हा. अजून काय ती वक्तव्य करतायत, हे कोणत्याही लोकशाहीला धरून चांगलं नाही. त्याच्या बाबतीत पार्टी निर्णय घेईल. आमचे सर्वोच्च नेते त्यांच्यावर जो निर्णय घ्यायचा तो घेतील. पक्षांतर्गत पण मी सांगतो, पक्षाच्या वतीने संघ म्हणतोय थेट कारवाई करा. तुम्ही आता जरा ऐकून घ्या. हा. संघ काय म्हणतोय, थेट कारवाई करा किंवा काय करायचं याचा निर्णय पक्ष घेणार. संघ एक सामाजिक संघटना आहे, समाजाचं ते मत आहे. पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे हा. की सगळ्या मंत्र्यांना, ज्या मंत्र्यांना तुम्ही कटघऱ्यामध्ये उभं करताय हा, त्यांच्या बाबतीत पण काही गोष्टी आपण बघायला पाहिजेत ना. आता योगेश कदमांचा जो भार आहे तो त्यांच्या आईच्या नावावर गेल्या 20 ते 25 वर्षापासून आहे.
ज्या काळात ते रामदास कदम शिवसेनेत आताची उभाटा हा. त्याच्यामध्ये होते त्यावेळेपासून तो बार आहे, आणि त्यावेळे अनिल परब पण त्या पक्षात होते. मग कारवाई का केली? मग मी काय सांगतोय ते कोणी ऐका. केली कारवाई? काँग्रेसने केली काय? नाही, मी काय सांगतोय हा. की त्यावेळी जे झालं त्यावेळी ह्यांना सगळं चालत होतं. आता विरोधक ज्या पद्धतीने गोष्टी मोठ्या करून सांगण्याचा प्रयत्न करतायत, अहो, त्याचं काम आहे ना ते. अरे पण त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे ना. त्या बारचा परवाना विद्यार्थी, तुमच्या आरोपात तथ्य नाही म्हणतायत. ऐका मग विरोधकांना ऐकावं लागेल ना. एक विरोधक. मिनिट. हा. त्याचा परवाना आहे, त्याच्यावर एवढी वर्ष ते चालू होतं, हे कंटिन्यू होतं. तो एक प्रकारचा बिझनेस आहे, हे कंटिन्यू चालू होतं. कारवाई का केली? कुणी केली? तू सरकार कुणाचं आहे? काय? जी कारवाई केली हा. त्या बघा, कारवाई तर करण्यात आली. हा. त्यांचा काय FIR असेल काय असेल तो सगळा आलेला आहे, त्याची चौकशी होईल, त्याची केस चालू होईल. ते प्रकरण सब जुडिस आहे, आपण त्याच्यावर आता नाही बोलू शकत. पण विषय काढला. या गोष्टी कंटिन्यू आहेत ना. याचा विद्यार्थी काय म्हणायचं? वापर विरोधक ज्या पद्धतीने बाऊ करतात. आता तुम्ही बाऊ करताय विद्यार्थी. शिरसाटांचा तो व्हिडिओ मॉर्फ केलेला दिसतोय, तो व्हिडिओ हलतोय, तो मॉर्फ केलेला व्हिडिओ आहे, अहो, आता तो राजूजी, हलतोय. राजूजी. त्याच्यामध्ये पण हे लोक असं बोलणार तर ते कसं चालेल? अहो, रामदास कदमांना मी खूप वर्षांपासून ओळखते, माझ्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये ते असल्यापासून ओळखते, आणि त्यांच्या बायकोच्या नावाने त्यांनीच तो बार सुरू केलेला आहे, आणि तो बार त्यांचाच आहे. आज अंजली दमानी यांनी ते दाखवून दिलेलं आहे सगळं, आणि त्याचा त्या पाठपुरावा करतील ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. परंतु गृहमंत्री पदावर त्यांना राहण्याचा अधिकार आहे का? ते संजय कोणते गायकवाड एवढे मारामाऱ्या करतात, अशा माणसाला तिकीट कशाला देता तुम्ही? आणि ते रमी खेळणारे जे शेतकरी आत्महत्या करतायत, इथे सगळं भयंकर आहे. आणि दुसरं म्हणजे संघाला हे सगळं मान्य आहे का? फोडोफोडीचं राजकारण करून, म्हणजे 50 खोके एकदम ओके, 50-50 कोटी देऊन फोडलं, सरकार फोडलं तोडलं. ताई, हे म्हणजे तुमचे कल्पना विलास आहेत. लोकांनी- ताई, नाही, हे माझी तुम्ही कल्पना- लावलेले ऐका, शोध आहेत. ऐका, हे ऐका, तुम्ही ऐका, लावलेले शोध ऐका. आहेत. हे का तुम्ही आम्ही उशिरा लावलेले आला. शोध नाहीत. हे तुम्ही काढलेले तुम्ही- आहे 50 खोके एकदम तुम्ही- ओके. तुम्ही बघितले का तुम्ही 50 उशिरा- खोके? तुम्हाला तुम्ही माहिती आहे उशिरा का आला. काय झालं? तुम्ही आणि उशिरा कोणाला आला. कोणी ओढून घेऊन तुम्ही गेलेलं उशिरा नाही आला, आहे. तुम्हाला सगळे माहिती आपापल्या नाही. मर्जीने जातात. हे तुमचे कोणी शोध आहेत. मर्जीने वगैरे शेख चिल्लीचा गेलेलं नाहीये. प्रकार तर 50 त्यामुळे खोके एकदम तुम्हाला- ओके. तुम्ही तुम्हाला- बघितलेत का 50 खोके दिलेले? म्हणजे कोणी बघितले? माझा प्रश्न- कोण आहे त्याचा माझा- साक्षीदार? करा कंप्लेंट, साक्षीदाराला पुढे आणा, दाखवा पुरावा. बरं ठीक आहे. ताईचं म्हणणं काय? अहो, जे चोऱ्या चाललंय करणारे ताईचं म्हणणं काय आहे तुझं? अहो, ताईंचं म्हणणं काय? जे ताई म्हणतायत ती सत्यच गोष्ट नाहीये. त्या बरं, गोष्टीला आता कसं काय माझं- आम्ही बरं, होकार बरं, देणार? तुम्ही त्याला उत्तर. हा, ते ताई. राहू द्या, ते तुम्ही कधीच कबूल करणार नाही, कधीच कबूल करणार अरे नाही. कधी कबूल पण करणार? गृहमंत्री- उद्या मी सांगतो की पण- राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांना 100 कोटी रुपये दिले तुमच्या शरद पवार गटातल्या लोकांनी. ऐका ना, की जाऊ ऐका नका ना, म्हणून. ऐका ना आता. मग ते तुम्ही ऐका ना मानणार जरा. आहात का? बरं ठीक ते आहे. आम्ही विषयांतर मानायचं नको. का? राजू वाघमारे विषयांतर जी, नको. ऐका, विषयांतर काय नको. तुमचा आवाज खूप पण मग मोठा मला आहे, सांग. माझाही आवाज अहो, तुम्ही मोठा होऊ आरोप शकतो. केले म्हणून आम्ही ते त्या स्वीकारायचे संजय- का? ठीक आहे थांबा ना. आम्ही त्यांचं कशाला ऐकू. ते आरोप संजय स्वीकारायचे? ठीक आहे, बोला जे तुम्ही. आहेत, तुमचा उद्या मुद्दा आम्ही फोडला नाही, नाही. उद्या आम्ही असं बोललो, विद्याताईंना तिथे राहायला 100 कोटी रुपये दिले. मग हा आरोप विद्याताई घेणार नाही आहेत ना. का? थांबा ना. त्यांचं म्हणणं ऐकू द्या मला. म्यूट करा ना त्यांना, ते एवढे जोरात बोलतायत तर त्यांना म्यूट करा ना तुम्ही. ते ताई, का ते मध्ये मध्ये studio आहेत, बोलतायत? माझ्या माईक मधून पण आवाज येतो. हा प्लीज बोला. गृहमंत्री म्हणून त्यांना जे पद दिलेलं आहे, एखाद्या गृहमंत्र्याचे बार असणं हे बरोबर नाही. हे निदर्शनाला आणून दिलंय. समाजसेविका आहेत त्यांनी आणून दिलेलं आहे. ते संजय कोण गायकवाड आहे, ते मारामाऱ्या करतात तिकडे. ते एका माजी खासदाराला सांगतात, ये मी तुला चॅलेंज देतो, पोलिसांनी बाजूला. हे काय चाललेलं आहे सगळं? हे एकनाथ शिंदेना मान्य आहे का सगळं? हे अजितदादांना मान्य आहे का सगळं? रमी खेळणाऱ्या माणसाला शेतकरी आणि संघाबद्दल तुम्ही सांगता तर हे ठीक अशा आहे. प्रकारे ताई, तुम्ही ज्यांचा उल्लेख माणसं करताना अंजलीताई सुद्धा विकत आपल्या घे- सोबत आल्यात. अंजलीताई, या चर्चेत तुम्ही येण्याच्या आधी तर शिवसेनेचे सहप्रवक्ते, मुख्य सहप्रवक्ते आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की कदमांच्या बद्दल जे आरोप केलेले 10 खोटे आहेत, काही तथ्य नाहीये त्या आरोपांमध्ये. म्यूट आहे आवाज. हा आला ताई, बोला. हा विलास, मी स्वतः आज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आले, FIR ची कॉपी बघितली आणि त्याच्यात जो परवाना आहे तो परवाना ज्योती कदम यांच्या नावावर आहे. एवढंच नाही, आता कसं असतं की लिगली स्पीकिंग एखाद्या व्यक्तीला जर एक परवाना दिला गेला
तर त्या परवान्याची कंडिशन आहे की ती दुसऱ्याला आपल्याला देता येत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना सबलेटिंग करणं, हा. तसं ती सबलेट करता येत नाही. आता यांचं असं म्हणणं आहे की तो आम्ही कोणाला तरी चालवायला दिला होता, तर चालवायलाच मुळात देता येत नाही. हा तिथला पहिला भाग. आता त्याच्यातला दुसरा भाग, जर तुम्ही चालवायला दिला होता तर ते व्यक्ती कोण आहेत, तर आधी सांगितलं गेलं होतं की कोण शेट्टी म्हणून आहेत. तिथे गेला तर त्या FIR मध्ये कोणी मिश्राचं नाव आहे. त्या मिश्राच्या नावावर FIR मध्ये बघितलं तर जेवढ्या जणांवर, आता मी जाऊन साधा प्रश्न तिथल्या सिनियर PI केला की याच्यात आरोपी किती आहेत, ते ततपप झाली. तर मला म्हणतात की नाही आमच्याकडे डिटेल्स नाही. मी म्हटलं 32 आहेत ना आरोपी. तर म्हणाले हो का, म्हणजे माझ्यासमोर FIR चालतायत. म्हणजे त्या व्यक्तींनी FIR झाल्यानंतर काहीही चौकशी केली नाहीये. तर विलास कसं असतं की राजकारणात एका विरुद्ध दुसरा, म्हणजे एखादा आरोप काढायचा. आता हे झालंय कधी, घटना घडली आहे 30/5/2025 त्याच्या आधी 3 दिवस योगेश कदम हे स्वतः आणि त्यांचे OSD जाऊन हे नवी मुंबईच्या अनेक बारवर रेड करतात आणि ती रेड झाल्यानंतर 3 दिवसात त्यांच्या या स्वतःच्या बारवर रेड होते. आता जर ते आपण FIR बघितला, क्राईम डिपार्टमेंट मधनं फोन आला म्हणून पोलिसांनी स्वतःहून तिथे जाऊन ती रेड केली. आणि ती रेड केली कशी, सिस्टमॅटिकली. त्याच्या 21:45 ला ती रेड झाली. हे एक प्रकरण आहे, हे एक प्रकरण आहे. पण गेल्या काही दिवसात राजकीय नेत्यांकडून, आपल्या लोकप्रतिनिधींकडून ज्या पद्धतीनं वागणूक आहे, जो धुडगूस त्यांनी घेतलेला आहे, त्याच्याबद्दल आज तरुण भारतमधून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली, कारवाई करण्यात आली यावे असं अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तुम्हाला वाटतं कारवाई होईल? आत्ताच्या घटकेला तरी काही होईल असं वाटत नाही. कारण या शिंदेचे जेवढे खासदार आहेत ते त्यांना सेंटरमध्ये लागणार आहेत. त्यातला एकही खासदार कमी झाला तर यांचे नाके 9 येणार आहेत. त्यामुळे सेंटरमध्ये भाजपला सरकार टिकवण्यासाठी शिंदेला, एक वेळ ते अजित पवारांवर कारवाई करतील, पण ते शिंदेवर आत्ताच्या घटकेला काही करूच शकत नाहीत. कारण तिथल्या खासदारांचं ते गणित जे आहे ते त्यांचं गणित बिघडेल. आत्ताच्या घटकेला ते इन्स्टेबिलिटी आणण्याचा प्रयत्न करणार नाही. पण जो आता त्यांचा धुडगूस चाललाय ना, म्हणजे आपण एकानंतर एक सगळी प्रकरणं बघू. शिरसाटांचं बघितलं तर त्यांचं आधी विट्स आलं, विट्स झाल्यानंतर MIDC जमिनीचं आलं, मग त्या बॅगेतली कॅश मिळाली. मी जे मध्ये एक्सपोजे केला तुमच्या माहितीसाठी सांगतो ताई, नवीन एक आलंय आता. स्टॅम्प पेपरवर आता सांगितलेलं आहे, संजय गायकवाड स्टॅम्प पेपरवर दिलंय की आपण हाणामारी करूया, पोलिसांनी सुद्धा मध्ये पडायचं नाहीये. करूया. हे खूप सुंदर चाललंय सगळं जे काय चाललंय ते. सांगते. म्हणजे संजय शिरसाट झाले, हे संजय गायकवाड झाले, त्याच्यानंतर ते पडळकर आव्हाडांचं आपण ते तिथलं भांडण बघितलं. म्हणजे आता विधान भवनात जाऊन जर हे लोक असे राडे करणार असतील, त्यांना काय म्हणायचं? राजकारणाला कुठली दिशा देतोय आपण? आणि याला नको का? आणि मला असं वाटतं संघाने जरी केलं असेल ना, असं म्हटलं असेल ना, मी त्याचं स्वागत करीन. कारण आत्ताच्या घटकेला महाराष्ट्राच्या राजकारणाची अक्षरशः विल्हेवाट लागलेली आहे. कुठेतरी हे सगळं नीट करणं गरजेचं आहे. जो दुडगूस चाललाय ना, तो आता पाहवत नाहीये लोकांना. खरंय. डॉक्टर रमेश पांडव सर आपल्यासोबत आहेत. पांडव सर, ते असं म्हणतात राजकीय मजबुरी आहे कदाचित, आणि त्यामुळे कितीही काही केलं तरी यांच्यावर कारवाई होणार नाही. कितीही लिहिलं, काही जरी बोललं, कितीही नाराजी व्यक्त केली तर असं म्हटलं जातंय. खरंच राजकीय मजबुरीमुळे सगळं सहन करावं लागतंय का संघाला सुद्धा? नाही, त्याच्यात संघाचा तर संबंध येत नाही. हा पहिला भाग मी स्पष्ट करू इच्छितो. समाजाचं मत, समाजात चाललेल्या चिंता, चिंतन, त्याच्या संबंधात संघानं किंवा तरुण भारतनं प्रकट केलेलं ते सगळं मत आहे. परंतु यातल्या प्रत्येक गुन्ह्यासंबंधामध्ये दरवेळेला पूर्णपणाने त्याची खासदारकी काढणं, आमदारकी काढणं, अशा पद्धतीचंच काही कारवाई नसते. त्याचे जे गुन्हे असतील, समजा कोणी पत्ते खेळलंय, तर पत्ते खेळत असतील तर त्या विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये त्याच्यावर नेमकी ते नियमात आहे का, ते गैरनियमात कोणतं बसतंय, तशी त्याच्यावरची छोटीशी होऊ शकतं. किंवा तसा कायदा नवीन होऊ शकतो की असं पत्ते पण खेळता येणार नाहीत. कारण तिथले, म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की काही सांकेतिक आणि काही लिखित स्वरूपात जे नियम आहेत ते तोडल्यानंतर आवश्यक ती कारवाई झाली पाहिजे. आणि अशी आवश्यक ती कारवाई त्यांनी करावी असं आम्हाला वाटतं. आणि त्या पक्षाचे प्रमुख, म्हणजे हे काय बीजेपी म्हणून म्हणते, राष्ट्रवादी असेल, आणखीन शिवसेना असतील, त्यांचे प्रमुख असतील, तेच करतील. त्याची कारवाई
दमानिया ताई, त्याची कारवाई संघ करत नसतो. ठीक नाही, मी तुम्हाला अपेक्षा पुन्हा व्यक्त ठामपणाने केली आहे, सांगतो, मला अपेक्षा व्यक्त संघात येऊन केली 60 आहे. वर्ष झाली आहेत. आनंद परांजपे संघ करून सरांनी- अपेक्षा अशीच आहे की त्या पक्षाच्या प्रमुखांनी त्याच्यावर गेले पाहिजे ठीक आहे. आणि ज्या पद्धतीची चूक आहे, गुन्हा आहे, तेवढी ती कारवाई जरूर केली पाहिजे. आता त्या बाकीच्या मजबुऱ्या, एकमेकाचं कॉम्बिनेशन, याचा विषय आता येत नाही असं मला वाटतं. ठीक आहे. आनंद परांजपेजी, तुमच्या मंत्र्यांनी जे पत्ते खेळले ते शिवसेनेला अजिबात आवडलेलं नाहीये. तुम्हाला आवडलं का गायकवाडांचं आजचं थेट आव्हान आखाड्यातलं? आणि आता याबाबतचा निर्णय आहे तो शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबच याबद्दलची भूमिका मांडतील. पण मागे देखील त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आपल्या मंत्र्यांच्या वर्तवणुकीबद्दल, आमदाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हो, आणि त्या त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यानंतर हे घडलंय. हे तुम्हाला सांगू का, हे नाराजी व्यक्त करणं, तंबी देणं, शब्दानं सांगणं, समजून सांगणं, काही फरक पडत नाही. तुम्ही बघा ना, आज स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायची हिंमत कशी काय होते. आणि मला तर शेवटी- तुमची कीव येते, तुमची डॉक्टर राजू वाघमारेंची. तुम्ही रोज इथे येऊन त्यांना डिफेंड करण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. मगाशीच आपण विलासजी बोललात, मी टेस्ट मॅच सारखा खेळत असतो. आपण किती दुसरा गुगली टाकलात तरी मी माझ्या टेक्निकनी, माझ्या बॅटिंगनी तुमचे सगळे प्रश्न उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. शेवटी राष्ट्रवादीची भूमिका हीच आहे की महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधींचं वर्तवणूक ही समाजाच्या हिताचीच राहिली पाहिजे. आम्ही काल कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी स्पष्ट भूमिका मांडली की चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे. मी काल देखील बोललो की जर ते विधान परिषदेमध्ये घडलं असेल तर सभापतींनी देखील त्यांच्या नियमामध्ये त्याची चौकशी करावी. विधानसभेमध्ये असेल तर अध्यक्षांनी करावी. आणि काहीतरी याबाबत मजबुरी आज नक्की आहे तुमच्या सगळ्यांची. आणि तुम्ही सांगितल्यानंतर, वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा जर ते ऐकत नसतील तर ही केस तुमच्या हाताबाहेर जाते, हा मेसेज महाराष्ट्रात जातोय. याचाही विचार तुमच्या नेत्यांनी सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण सांगून सुद्धा हे ऐकत नाहीयेत, याचा अर्थ काय आहे. आणि संघाची हे जे बौद्धिक आज दिलंय, त्या बौद्धिकाचा किती परिणाम राजकीय पटलावर दिसतो पुढच्या काळात, हे बघणं महत्त्वाचं आहे. पण आज या चर्चेत माझा वेळ संपलाय. आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. प्रेक्षकांना काय वाटतंय एकदा जाणून घेऊया. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल विचारला होता की संघ नाराज, वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई होणार आहे का? 60% लोकांना वाटतंय की हो, कारवाई होऊ शकते. 40% लोकांना वाटतंय की नाही होऊ शकत. काय होतं पुढच्या काळात बघावं लागेल. आपल्याला कारवाई होते हे बघावं लागेल, या नेत्यांचे हाणामारीचे सामने बघावे लागतील, अजून आपल्याला माहिती नाही. आज या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.